तर लास्ट टाइम आपण काय बघत होतो, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द युनायटेड नेशन, म्हणजे युनायटेड नेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, टू इस्टॅब्लिश फ्रेंडली रिलेशन अमंग नेशन, म्हणजे दोन किंवा इतर अनेक देशांमध्ये फ्रेंडली रिलेशन मेंटेन करणे. टू एनहान्स इंटरनॅशनल सिक्युरिटी बाय सॉल्विंग इंटरनॅशनल डिस्प्यूट, म्हणजे इंटरनॅशनल डिस्प्यूट जे आहेत, आंतरराष्ट्रीय जे वाद आहेत, ते काय करायचे, ते मिटवून शांतता कशी प्रस्थापित होईल किंवा शांतता कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणे. टू सेफगार्ड अँड फॉस्टर ह्युमन राईट अँड फ्रीडम, म्हणजे मानवाधिकार जे आहेत त्या मानवाधिकाराला आणखीन जास्तीत जास्त उत्तेजना देणे किंवा त्या वाढीस कशी लागतील याच्यासाठी प्रयत्न करणे. आणि जे माणसांना जे किंवा नागरिकांना जे स्वातंत्र्य आहे त्याचं रक्षण कसं करता येईल हे बघणे. असे एक नॉर्मल ऑब्जेक्टिव्ह आपण काय झालं लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. Along with this, the United Nations also aim at enhancing economic cooperation at the international level. हे पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की युनायटेड नेशनचं आणखीन एक एम आहे, जे ते कोणतं, तर जे देश आहेत त्या देशामध्ये जे इकॉनॉमिक कॉपरेशन आहे, म्हणजे आर्थिक अडचण त्यांना भासली किंवा कुठलं मोठं एखादं संकट आलं जागतिक लेवलचं किंवा देशावर एखादं संकट आलं, तर अशा संकटाच्या वेळी इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्या देशाला मदत पुरवून एकमेकांना कसं सहकार्य करता येईल आणि ते कसं वाढवता येईल, अशा प्रकारचं सहकार्य कसं वाढवता येईल, अशा प्रकारचं म्हणजे ही मदत कशी वाढवता येईल, हे एक एम या युनायटेड नेशनचं आहे, म्हणजे ध्येय या युनायटेड नेशनचं आहे. आता पुढे बघूया. ऑल मेंबर कंट्रीज आर बाउंड बाय ड्युटी टू रिस्पेक्ट द डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेजेस ऑफ सोव्हरेन नेशन. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे तुला सांगतो. ओके, ऑल मेंबर कंट्रीज म्हणजे सगळे जे युनायटेड नेशनचे जे मेंबर नेशन आहेत, ठीक आहे, किती आहेत युनायटेड नेशनचे मेंबर? 193, बरोबर. 193 जे देश आहेत, या 193 देशांच्या मध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, एकमेकांचे जे राजनैतिक अधिकार आहेत, म्हणजे डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेजेस जे आहेत सोव्हरेन नेशनचे. सोव्हरेन म्हणजे काय तुला सांगितलं होतं काल? सोव्हरेन म्हणजे काय, तर असा एखादा देश ज्या देशावर इतर कुठल्याही देशाचं नियंत्रण नाही, तो सार्वभौम आहे असा देश, आणि अशा देशाचे जे डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेजेस आहेत याची काय केली पाहिजे, एकमेकांनी रिस्पेक्ट केली पाहिजे. ठीक आहे. नॉट टू अटॅक अदर कंट्रीज अँड अबाइड बाय इंटरनॅशनल लॉ अँड ट्रीटीज, म्हणजे एकमेकांवर अटॅक न करणं. ठीक आहे. आणि इंटरनॅशनल लॉ आणि इंटरनॅशनल जे ट्रीटी आहेत, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत, ठीक आहे, आणि इंटरनॅशनल ट्रीटी म्हणजे काय, ट्रीटी म्हणजे करार. ठीक आहे. तर असे जे काही करार आहेत, इंटरनॅशनल करार, अशा कराराला काय केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, ते मोडले गेले नाही पाहिजे. ठीक आहे. द युनायटेड नेशन इज ऑर्गनायझेशन क्रिएटेड बाय द कमिंग टुगेदर ऑफ सोव्हरेन नेशन. आणि हे जे युनायटेड नेशन हे जे ऑर्गनायझेशन आहे हे कसं क्रिएट झालेलं आहे, तर हे जे टोटल जे 193 देश आहेत हे सोव्हरेन म्हणजे जे सार्वभौम, ज्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही असे देश आहेत. आणि या सगळ्या देशांनी मिळून एकत्र येऊन हे काय केलं आहे, युनायटेड नेशन काय केलं आहे, प्रस्थापित केलं आहे. नॅचरली इट इज बेस्ड ऑन सर्टन प्रिन्सिपल ऑर रूल्स, दे आर ब्रीफली स्टेट ॲज फॉलो. आणि हे एका तत्वावरती आधारित हे काय म्हणलेलं इथे, नॅचरली इट इज बेस्ड ऑन सर्टन प्रिन्सिपल ऑर रूल्स. आणि हे कशावर बेस आहे, तर एका विशिष्ट अशा रूलवर किंवा एका तत्वावर हे बेस आहेत. आता हे आपण पुढे बघूया. आता प्रिन्सिपल ऑफ द युनायटेड नेशन, या युनायटेड नेशनचं तत्व काय आहे, काय कशासाठी बनलं हे, ठीक आहे, हे आता आपण बघूया. ऑल मेंबर नेशन्स विल हॅव द सेम स्टेटस. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ह्यांचं एक तत्व आहे की ऑल मेंबर नेशन हे जे 193 जे नेशन आहेत, ठीक आहे, ऑल मेंबर हे सर्व समान आहेत. याच्यामध्ये तुम्ही असं डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही की बाबा या देशाचं क्षेत्रफळ इतकं कमी आहे किंवा या देशामध्ये या विशिष्ट समूहाचे किंवा विशिष्ट जातीचे धर्माचेच लोक राहतात. ठीक आहे. किंवा
या देशाचं जिओग्राफिकल कंडिशन अशी आहे किंवा जमीन अशी आहे, नद्या अशा आहेत, समुद्र कमी आहे किंवा समुद्र जास्त आहे, अशा कुठल्याही गोष्टीमुळे किंवा घटकामुळे त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाहीत. ऑल मेंबर्स आर सेम, म्हणजे सर्व मेंबर्स कसे आहेत, सेम आहेत. देर इज नो डिस्क्रिमिनेशन अमंग नेशन बेस्ड ऑन द जिओग्राफिकल साईज, इकॉनॉमिक और मिलिटरी पॉवर. तसेच याची मिलिटरी पॉवर जास्त आहे, माझी मिलिटरी पॉवर कमी आहे, या मुद्द्यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही, डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. कुठल्या, या जे 193 मेंबर आहेत या मेंबर कंट्रीजमध्ये. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ऑल मेंबर्स नेशन ऑफ द युनायटेड नेशन शुड रिस्पेक्ट द फ्रीडम अँड जिओग्राफिकल युनिटी ऑफ द अदर नेशन्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सगळे जे टोटल 193 मेंबर्स आहे या मेंबरनी काय करायचं, एकमेकांची जी जिओग्राफिकल एरिया आहे, म्हणजे समजा एवढा एक विशिष्ट एरिया आहे, समजा एवढा विशिष्ट एरिया आहे एका देशाचा, तर या देशाची जी ही जिओग्राफिकल जी बाउंड्री आहे या बाउंड्रीची रिस्पेक्ट करायची, म्हणजे त्याच्यामध्ये ना एंटर करायचं किंवा त्या देशाला एंटर करू द्यायचं, ही बाउंड्री मान्य करायची, ही ओलांडायची नाही. ओके. म्हणजे जिओग्राफिकल जी याची कंडिशन आहे ती काय करायची, अमान्य करायची नाही. ठीक आहे, ते लक्षात आलं का. ऑल member nation should solve their international dispute and mutual differences by peaceful means. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आणखीन जे मेंबर कंट्री आहेत यांनी काय करायचं, त्यांचे जे काही डिस्प्यूट आहेत, इंटरनॅशनल डिस्प्यूट आहेत आणि जे काही समजा वाद आहेत, ते काय करायचे, एकदम शांततेच्या मार्गाने काय करायचे, सोडवायचे. त्याच्यासाठी कसल्याही युद्धाचा किंवा कसल्याही शस्त्राचा वगैरे वापर करायचा नाही. असे हे काय आहेत, असे एक जनरल प्रिन्सिपल आहेत. कुणाचे प्रिन्सिपल आहेत, हे युनायटेड नेशनचे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत पुढे, स्ट्रक्चर ऑफ द युनायटेड नेशन. ओके. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. कशामध्ये, प्रिन्सिपल ऑफ द युनायटेड नेशन, याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काय की डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, कुठल्याही देशांनी एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बाबतीत कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, जिओग्राफिकल साईज किंवा इकॉनॉमिक और मिलिटरी पॉवर या बेसवर. ओके. त्याच्यानंतर सगळ्यांनी काय करायचं, एकमेकांच्या जिओग्राफिकल युनिटीचा रिस्पेक्ट करायचा. आणि तिसरं काय आहे, त्यांचे जे डिस्प्यूट आहेत, देशामधले जे झालेले डिस्प्यूट आहे ते काय करायचे, डिस्प्यूट पीसफुल मार्गाने म्हणजे शांततेच्या मार्गाने काय करायचे, सोडवायचे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये जर हे विचारलं तर हे लक्षात ठेवलं तर बरं राहील. आता पुढे बघूया, स्ट्रक्चर ऑफ द युनायटेड नेशन. आता ह्या युनायटेड नेशनचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघू. द युनायटेड नेशन चार्टर डिस्क्राइब्स द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ऑर्गनायझेशन. या युनायटेड नेशनचा जो चार्टर आहे त्यांनी काय डिस्क्राईब केलेलं आहे की या ऑर्गनायझेशन जे आहे युनायटेड नेशन, याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि याची फंक्शनिंग कशी असणार आहे ते आपण बघू. आता द युनायटेड नेशन हॅज 6 मेन ऑर्गन. किती मेन ऑर्गन आहेत त्याचे, 6 आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले, जनरल असेंब्ली, सिक्युरिटी काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि ट्रस्टशिप काउन्सिल आणि सेक्रेटरिएट. हे काय आहेत, 6 मेन ऑर्गन आहेत. कशाचे, युनायटेड नेशनचे. कळलं का, म्हणजे युनायटेड नेशनचे मेन 6 भाग आहेत, अवयव आहेत हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं बघू. आता याच्यामधलं जे पहिला अवयव आहे किंवा पहिला जो भाग आहे तो आपण बघूया. जे ऑर्गन आहे, पहिला ऑर्गन कशाचं, युनायटेड नेशनचं, ते आपण बघूया. आता इथं पहिला ऑर्गन काय आहे, जनरल असेंब्ली. ऑल द मेंबर्स कंट्रीज आर मेंबर ऑफ द जनरल असेंब्ली. म्हणजे या युनायटेड नेशनचे जे 193 कंट्री आहेत, हे 193 कंट्री काय आहेत, मेंबर आहेत. आणि हे ऑल म्हणजे सर्व मेंबर या जनरल असेंब्लीचे मेंबर आहेत. ओके. द पोझिशन अँड स्टेटस ऑफ ऑल कंट्रीज वेदर दे आर रिच ऑर पुअर, बिग ऑर स्मॉल इज द सेम. आणि हे जे पूर्ण जे देश आहेत, सर्व जे 193 जे देश आहेत, या देशांची जी पोझिशन आणि याचं स्टेटस कसं आहे, सेम आहे एकदम. मग ते देश भले रिच असो किंवा पुअर असो किंवा बिग असो किंवा स्मॉल असो. जनरल असेंब्ली पुढं छोट्यातला छोटा देश पण त्याला पण तितकंच महत्त्व आहे किंवा तितकीच व्हॅल्यू आहे, आणि मोठ्यातला मोठा देश त्याला पण तितकीच व्हॅल्यू आहे किंवा तितकंच
महत्व आहे. ओके, एव्हरी इयर जनरल असेंब्ली मीट्स इन द सेशन फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबर ते डिसेंबर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही काय करते, जनरल असेंब्लीची एक मीटिंग भरवली जाते आणि त्या सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयावर, अनेक विषयावर चर्चा वगैरे केली जातात, ते आपण पुढे बघू. ड्युरिंग द सेशन द जनरल असेंब्ली डिस्कस इम्पॉर्टंट इश्यू. यांनी इम्पॉर्टंट इश्यू म्हणलेत. कोणती इम्पॉर्टंट इश्यू आहेत? लाईक एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचे काय, समजा ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट आहे, त्याच्यामुळं उष्णता वाढायला लागली आहे, ठीक आहे, किंवा बर्फ वितळायला लागला आहे, किंवा प्लास्टिकचा वापर जास्त व्हायला लागला आहे, वृक्षतोड जास्त व्हायला लागली आहे, हे असे जे पर्यावरणविषयी जे, किंवा पाण्याची पातळी खोल होत चाललेली आहे, पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, बरोबर आहे, असे जे जागतिक लेवलचे जे एन्व्हायरमेंटचे जे इश्यू आहेत किंवा जे प्रॉब्लेम आहेत, या सगळ्यांना काय केलं जाते, याच्यामध्ये पाहिलं जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर डिसआर्मामेंट हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे काय तर निशस्त्रीकरण म्हणजे काय की बाबा आता अनेक देशांकडे अणुबॉम्ब आहेत. मग समजा अशी एक वेळ आली की समजा आपल्या भारताचा आणि पाकिस्तानचं आपण उदाहरण घेऊ. समजा पाकिस्तानने काहीतरी आपल्या देशावर समजा कुठेतरी बॉम्ब टाकला किंवा काहीतरी चुकीची हरकत केली, ठीक आहे, आणि समजा आपल्या पंतप्रधानांनी आदेश दिला की याच्यावर बॉम्ब टाकून टाका आणि पूर्ण देश जाळून टाका, बरोबर. देशातल्या त्या कुठल्या तरी एका पर्टिक्युलर संघाने किंवा एका गटाने किंवा एखाद्या मिलिटरीच्या एखाद्या ऑफिसरने असा आदेश दिलेला असतो, पण त्याच्या एका सनकी डोक्याच्या एका व्यक्तीसाठी त्या देशातल्या अनेक जे निष्पाप लोक आहेत, या लोकांचा मृत्यू जातो, बरोबर आहे. तर अशा प्रकारचा मग विध्वंस होऊ नये कुण्या एका व्यक्तीमुळे किंवा कुण्या एका संघामुळे किंवा एका गटामुळे, अशा अनेक लोकांचा, निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये, याच्यासाठी अशा प्रकारचे शस्त्रच वापरले जाऊ नये, अशा प्रकारचं एक धोरण सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर घेतलेलं होतं सगळ्या देशांनी मिळून, बरोबर. युनायटेड नेशन जेव्हा स्थापन झालं तेव्हा, ठीक आहे, की बाबा अशा प्रकारचं शस्त्रच नाही वापरले गेलं पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे की डिसआर्मामेंट म्हणजे निशस्त्रीकरण. प्रत्येकाकडे शस्त्र कसे नष्ट करतील हे प्रत्येक जण आपापल्याकडचे, म्हणजे शस्त्र न राहिले तर ते टाकणे किंवा त्याचा वापर करण्याचा योगच येणार नाही किंवा त्याची गरजच पडणार नाही किंवा त्याची संधीच उपलब्ध होणार नाही किंवा माझ्याकडे शस्त्र आहे मी त्याचा वापर करेन. म्हणजे असं निशस्त्रीकरण जर झालं, म्हणजे शस्त्रच जर नाहीसे झाले, तर काय होईल, ही भीतीच निघून जाईल किंवा अशा प्रकारचा शस्त्राचा कुठेतरी वापर होईल. तर अशा महत्त्वाच्या इश्यूवर काय केलं जाते, ही जनरल असेंब्ली काय केली जाते, चर्चा करते, डिस्कस करते आणि ह्याच्यावरून काय करते, निर्णय घेतले जाते. द डिसिजन इन द जनरल असेंब्ली आर टेकन बाय मेजॉरिटी. आणि ह्याच्यामधले जे डिसिजन आहेत, कशामधले, या जनरल असेंब्लीच्या मीटिंगमधले, ते कशाने घेतले जातात, मेजॉरिटीने घेतले जातात. दिस डिसिजन आर इन द फॉर्म ऑफ रिझोल्युशन. म्हणजे असा ठराव घेऊन डिसिजन घेतले जाते की बाबा असं आपल्याला एक असं करायचं आहे, की समजा एक आपल्याला असं काम करायचं आहे, तर ते काम करण्यासाठी किती लोकांची परवानगी आहे किंवा किती लोकांची मान्यता आहे. मग 193 देशापैकी जे लोक त्याला सपोर्ट करतात त्या निर्णयाला किंवा त्या ठरावाला, ते लोक म्हणतील की हां ठीक आहे, आमचा पाठिंबा या ठरावासाठी, आणि ज्यांना अमान्य आहे ते म्हणतील अमान्य आहे. मग समजा ह्याच्यामध्ये जर मेजॉरिटी जास्त असेल त्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या लोकांची किंवा देशांची, तर मग तो ठराव काय होतो, तो पास होऊन जातो. दस द जनरल असेंब्ली ओनली पासेस रेझोल्युशन्स. म्हणजे फक्त ही जी जनरल असेंब्ली आहे ही काय करते, ही फक्त अशा प्रकारचे रेझोल्युशन पास करते. इट डज नॉट मेक लॉ. पण ही असं नाही म्हणत की बाबा आम्ही जे ठराव मंजूर केलेला आहे तो म्हणजे कायदा झाला. आता समजा उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, समजा की त्यांनी असं ठरवलं, ओके, जनरल असेंब्लीनं असं ठरवलं की पाकिस्तान खूप वाईट देश आहे, ठीक आहे, त्याला काय करायचं, त्याला आता कसल्याही प्रकारची आंतरराष्ट्रीय मदत करायची नाही, असं समजा ह्यांनी ठराव मंजूर केला. कोणी, युनायटेड नेशनने. तो फक्त मंजूर केला, तो कायदा नाही बनवला. म्हणजे तो प्रत्येकाने पाळलाच पाहिजे असं बंधन नाही, किंवा तो कायदा नाही की बाबा तो कायदा मोडला तर त्याची शिक्षा होईल किंवा त्याच्यासाठी काहीतरी पेनल्टी भरावं लागेल, असं नाही. ती फक्त म्हणजे सांगायचं काय याच्यातून, तर ती युनायटेड नेशन फक्त असा रेझोल्युशन फक्त पास करू शकते, कायदा नाही बनवू शकत. ओके. द सिग्निफिकन्स ऑफ द जनरल असेंब्ली लाईज इन द बीइंग ऑफ प्लॅटफॉर्म फॉर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर नेशन टू कम टुगेदर अँड डिस्कस अँड मेक पॉलिसी डिसिजन ऑन इश्यू ऑफ ग्लोबल इम्पॉर्टन्स. या जे जनरल असेंब्लीचे जे महत्त्व आहे ना, ह्याचं जे महत्त्व आहे, ठीक आहे, हे
हे काय आहे महत्त्व, कशासाठी याचं महत्त्व आहे, तर ह्याचे जे मेंबर कंट्री आहेत किंवा ह्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत देशांचे, त्या देशांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी एकत्र यावं, एकत्र येऊन वेगवेगळ्या इश्यूवरती त्यांनी काय करावं, चर्चा करावी, डिस्कस करावं आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. असे जगापुढे, देशापुढे अनेक असे इश्यू आहेत की ज्याच्यावर काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे त्या इश्यूवरती त्यांनी काय केलं पाहिजे, एकत्र आले पाहिजे आणि डिसिजन घेऊन काहीतरी पॉलिसी बनवल्या पाहिजे, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ह्याच्यासाठी ही जनरल असेंब्लीची जी मीटिंग आहे ही इम्पॉर्टंट आहे. आता पुढे आपण काय बघणार आहोत, फंक्शन ऑफ द जनरल असेंब्ली. आता आपण जनरल असेंब्ली काय होती ते बघितलं, आता त्याचे फंक्शन काय आहेत बघू. टू इलेक्ट द नॉन परमनंट मेंबर ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. ठीक आहे, तर जनरल असेंब्लीमध्ये काय होतं, सिक्युरिटी काउन्सिल हे एक ऑर्गन आहे आणि ह्या सिक्युरिटी काउन्सिलचे जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये परमनंट आणि नॉन परमनंट असे दोन प्रकारचे मेंबर असतात. परमनंट मेंबर 5 असतात आणि नॉन परमनंट मेंबर 10 असतात. तर त्यापैकी जे 10 नॉन परमनंट मेंबर आहेत, 10 यांची काय करणे, त्यांना इलेक्ट करणे म्हणजे त्यांना निवडणे. ओके, टू चूज द युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल अँड जजेस ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इन कन्सल्टेशन विथ द सिक्युरिटी काउन्सिल. आणि ह्याच्यामध्ये आणखीन दुसरं काय फंक्शन आहे या जनरल असेंब्लीचं, तर सेक्रेटरी जनरल आणि जे इंटरनॅशनल कोर्ट आहेत या कोर्टाचे जे जज आहेत यांना काय करणं, यांना निवडणं. पण हे निवडत असताना यांनी कुणाशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे, तर सिक्युरिटी काउन्सिलचे. ते आता सिक्युरिटी काउन्सिल काय आपण पुढे बघूयाच. ठीक आहे, टू पास द ॲन्युअल बजेट ऑफ द युनायटेड नेशन. तर ही युनायटेड नेशन चालण्यासाठी प्रत्येक वर्षाला त्याला बजेट असणं गरजेचं असतं, बरोबर. तर ते बजेट पास करणं हे सुद्धा काम कुणाचं आहे, जनरल असेंब्लीचा आहे. ठीक आहे, आता आपण सिक्युरिटी काउन्सिल हे हा जो ऑर्गन आहे कशाचा, युनायटेड नेशनचा, हे नेमकं काय आहे ते बघूया आपण. देर आर 15 मेंबर्स इन द सिक्युरिटी काउन्सिल. ऑफ देम, जे सिक्युरिटी काउन्सिल आहे याच्यामध्ये किती मेंबर सांगितले मी तुला, 15 मेंबर आहेत आणि 15 पैकी 5 आर परमनंट मेंबर, म्हणजे 5 जे आहेत ते परमनंट मेंबर आहेत, व्हाईल 10 आर नॉन परमनंट, म्हणजे आणि 10 जे आहेत ते काय आहेत, नॉन परमनंट आहेत, जे कायम नसतात, जे परमनंट नाहीत. द नॉन परमनंट मेंबर आर चूजन एव्हरी 2 years. आणि हे जे नॉन परमनंट मेंबर आहेत हे कधी निवडले जातात, प्रत्येक 2 वर्षानंतर ह्यांची काय केली जाते, नव्यानं निवड केली जाते अनेक वेगवेगळ्या देशांची. ठीक आहे, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स अँड चायना. आता हे पाठच करून ठेवायचे बरं का. हे कोणते मेंबर आहेत, हे परमनंट मेंबर आहेत. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स अँड चायना हे 5 मेंबर परमनंट मेंबर आहेत सिक्युरिटी काउन्सिलचे. आर परमनंट मेंबर्स ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. हे एकदम पाठ करून ठेवायचं, हे प्रश्न येऊ शकतो कदाचित. ठीक आहे, दे हॅव द विटो पॉवर. आणि ह्याच्याकडे काय, या 5 मेंबरकडं विटो पॉवर आहे. हे कायम लक्षात ठेवायची की यांच्याकडे विटो पॉवर आहे या 5 मेंबरकडं. विटो म्हणजे काय, त्यांनी एखादा ठराव जर समजा मांडला गेला आणि त्या ठरावाला या परमनंट मेंबरपैकी एकाही मेंबरनी जर संमती दिली नाही तर तो ठराव पास होत नाही, असा विटो पॉवर आहे. म्हणजे काय, एखादा ठराव पास केल्यानंतर 5च्या 5 मेंबरची परवानगी असेल तरच तो ठराव पास होतो. त्यातल्यापैकी एकाही देशानं जर तो ठराव पास करायचा नाही किंवा त्याच्या विरोधात जर विटो पॉवर वापरली त्या निर्णयाच्या विरोधात, तर काय होतो, तो निर्णय पास केला जात नाही. तर अशी पॉवर कुणाला आहे, या 5 देशांना आहे. कोणत्या, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चायना. कशामध्ये, युनायटेड नेशनमध्ये. ठीक आहे, दे हॅव द विटो पॉवर फॉर एनी डिसिजन टू बी टेकन द असेंट ऑफ ऑल 5 परमनंट मेंबर अँड 4 नॉन परमनंट मेंबर इज नेसेसरी. आणि ह्याच्यामध्ये हे एक गोष्ट महत्त्वाची आहे, या 5 लोकांच्या म्हणजे या 5 परमनंट मेंबर बरोबर आणखीन 4 नॉन परमनंट मेंबरची सुद्धा संमती आवश्यक आहे एखादा रेझोल्युशन पास करण्यासाठी. म्हणजे किती, हे 5 परमनंट मेंबर आणि 4 नॉन परमनंट मेंबर, अशा 9 मेंबरची एकूण असेंट जर असेल तर कुठलाही रेझोल्युशन काय होतो, पास होतो. पण या 5 पैकी एकाने जर विटो पॉवर, त्याचा निगेटिव्ह विटो पॉवर जर वापरला, त्याच्या विरोधात जर विटो पॉवर वापरला तर तो रेझोल्युशन काय होतो, पास होतो का, तर तो विटो पॉवर किंवा तो जो रेझोल्युशन आहे तो पास होत नाही. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. इफ इवन वन ऑफ द 5 परमनंट मेंबर यूज हिज विटो
सच ॲज गिव्ह अ निगेटिव्ह विटो द डिसिजन कॅन नॉट बी टेकन. आणि एखाद्या डिसिजनच्या विरोधात जर परमनंट मेंबरपैकी एका जरी देशाने किंवा मेंबरनी जर त्याचा निगेटिव्ह विटो वापरला तर ते जे टेकन आहे डिसिजन जे आहे ते काय केलं जातं, कॅन नॉट बी टेकन, म्हणजे घेतलं जात नाही. आता फंक्शन ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. आता हे सिक्युरिटी काउन्सिल जे आहे हे सिक्युरिटी काउन्सिलचे आपण काय करू, फंक्शन्स काय आहेत ते बघू. आता आपण सिक्युरिटी काउन्सिल आपण बघितली, त्याच्यामध्ये काय होते, 15 मेंबर होते, त्यापैकी 5 मेंबर परमनंट होते आणि 10 मेंबर नॉन परमनंट मेंबर होते. त्या 10 मेंबरला जर 2 वर्षानंतर निवडले जातात. आणि हे परमनंट मेंबर जे आहेत ते जेव्हा युनायटेड नेशन स्थापन झालं तेव्हापासून ते आत्तापर्यंत, आणि भविष्यात आता किती दिवस राहतील ते माहीत नाही, पण ते परमनंट मेंबर तेव्हापासून आतापर्यंत आहेत. आता या जे सिक्युरिटी काउन्सिल आहे याचे आपण काय करू, फंक्शन्स बघूया. फंक्शन, ठीक आहे. द मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल इज टू मेंटेन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. हे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे याची मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर मेंटेन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरची सुरक्षितता आणि शांतता मेंटेन करणे. 2 देशामध्ये भांडण नाही झाले पाहिजे, वाद नाही झाले पाहिजे, युद्ध नाही झाले पाहिजे, शस्त्राचा वापर नाही झाला पाहिजे, त्यांचे डिस्प्यूट जास्त चिघळले गेले नाही पाहिजे, ते डिस्प्यूट शांततेच्या मार्गाने काय झाले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे. हा यांचा काय मेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोणाची, सिक्युरिटी काउन्सिलची. द सिक्युरिटी काउन्सिल मे सजेस्ट वन अमंग द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इन सिच्युएशन of international conflict, end resolve conflict and make effort to establish peace, impose economic sanction or take a decision of military action against the aggressor nation. आणि याच्यामध्ये हे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे हे काय करू शकतं, सिच्युएशन वाईज, जशी सिच्युएशन असेल, जशी परिस्थिती असेल त्यानुसार असे अनेक काय करू शकते, निर्णय देऊ शकते किंवा अशा प्रकारचे काय म्हणायचं त्याला मार्ग काढू शकते. तर त्यामध्ये कोणते कोणते मार्ग आहेत, तर पहिल्या गोष्ट म्हणतील त्यांचा जो 2 देशांमधला जो कॉन्फ्लिक्ट आहे किंवा जो डिस्प्यूट आहे तो काय करा, एंड करा, म्हणजे संपवून टाका किंवा रिझॉल्व्ह करा. न्याय देतील काहीतरी, बुवा तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, किंवा ह्याला हे मिळालं पाहिजे, त्याला ते मिळालं पाहिजे. अदरवाईज काय करतील, मेक एफर्ट्स टू इस्टॅब्लिश पीस, इम्पोज सँक्शन, किंवा असे प्रयत्न करतील की बाबा ह्या दोघांना हा ठीक आहे बघू आपण नंतर, किंवा काहीतरी सांगून त्यांना शांत करतील आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करतील. आणि जर शांतता प्रस्थापित होत नसेल, एखादा देश जर ऐकत नसेल, तर त्याच्यावर काय करतील, असे इकॉनॉमिक सँक्शन्स इम्पोज करतील. म्हणजे काय, इकॉनॉमिक सँक्शन म्हणजे काय, आता परवा किंवा सरळ सोप्या भाषेत सांगतो, समजा एखादा देश जर ऐकत नसेल, ठीक आहे, युनायटेड नेशनचा ऐकत नसेल, युनायटेड नेशन सांगत असेल की बाबा हा तुमचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला धरून तुम्ही आता काय करा, हे भांडण करू नका, हा आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये सॉल्व्ह करू किंवा याच्यावर चर्चा करू किंवा याच्यावर मार्ग काढू. पण तो देश जर ऐकत नसेल तर मग इकॉनॉमिक सँक्शन म्हणजे काय, मग आमच्याकडून जाणारा जो माल आहे तो काय करणार, तुमच्याकडे आम्ही पाठवणार नाही, बरोबर, किंवा तुमच्याकडून येणारा जो माल आहे तो आम्ही घेणार नाही, बंद करणार, आयात निर्यात बंद करणे असेल, बरोबर, किंवा पैशाची देवाणघेवाण असेल, त्यांना मदत करणं असेल, युनायटेड नेशन ची जी संस्था आहे IMF वगैरे, जी पतपुरवठा करते अनेक देशांना, त्यामार्फत त्या देशाला जो पतपुरवठा होणार आहे किंवा मदत होणार आहे तर ती मदत काय करणे, थांबवणे. अशा प्रकारचे इकॉनॉमिक सँक्शन करून, म्हणजे तू आमचा ऐकत नसेल तर आम्ही तुम्हाला मग मदत करणार नाही, अशा प्रकारचे इकॉनॉमिक सँक्शन त्यांच्यावर लादणे. ऑर टेक अ डिसिजन ऑफ मिलिटरी ॲक्शन अगेन्स्ट द अग्रेसर नेशन, किंवा असा जो आक्रमक देश आहे जो ऐकत नाही त्या देशाच्या विरोधात काय करणे, मिलिटरी ॲक्शन करायला लावणे आणि त्याला शांत बसायला लावणे किंवा शांत करणे. अशा प्रकारचं हे काय करते, हे सिक्युरिटी काउन्सिल काय करते, फंक्शन आहे सिक्युरिटी काउन्सिलचं. त्यानंतर दुसरं फंक्शन काय, टू प्रिपेअर पॉलिसीज फॉर आर्म कंट्रोल. आणि दुसरी याचे मेन फंक्शन काय, टू प्रिपेअर म्हणजे अशी पॉलिसी बनवणे फॉर आर्म कंट्रोल, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आता काय व्हायला लागलेत, शस्त्र निर्माण व्हायला लागलेत, बायोकेमिकल किंवा केमिकलचे शस्त्र आहेत, ठीक आहे, ज्याच्यामध्ये रसायनाचा वापर केला जातो. जे शस्त्र नेऊन छोटा बॉम्ब असतो तो तिथं टाकला की तो हवेमधून सगळीकडे
रोगराई पसरते आणि तिथली लोक काय होतात, मरून जातात किंवा त्यांना असे असाध्य आजार होऊन जातात. तर अशा प्रकारचे जे हे आहेत, बॉम्ब टाकणे म्हणा किंवा अशा प्रकारचे शस्त्र आहेत, ह्या शस्त्राचा वापर काय करणे न करणे किंवा अशा शस्त्रावर कंट्रोल आणणे आणि याच्यासाठीची काय करणे, पॉलिसी बनविणे, हे एक फंक्शन आहे. कशाचं फंक्शन आहे? सिक्युरिटी काउन्सिलचं. ओके. त्यानंतर तिसरं फंक्शन काय, टू प्ले अ जॉईंट रोल अमंग विथ द जनरल असेंब्ली इन द अपॉइंटमेंट ऑफ द जजेस ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस अँड ऑफ द युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल. टू प्ले जॉईंट रोल, आणि ही जी सिक्युरिटी काउन्सिल आहे याचा दुसरा एक आणखीन एक असा रोल आहे, असं एक फंक्शन आहे, टू प्ले अ जॉईंट रोल अलॉंग विथ द जनरल असेंब्ली. म्हणजे जनरल असेंब्लीच्या बरोबर असा एक जॉईंट रोल प्ले करते. कोण प्ले करते? हे सिक्युरिटी काउन्सिल इन द अपॉइंटमेंट ऑफ, म्हणजे कशामध्ये, तर जे इंटरनॅशनल कोर्टचे जे जजेस आहेत, हे जजेस आणि युनायटेड नेशन सेक्रेटरी जे जनरल आहेत, यांची जी अपॉइंटमेंट आहे, यांच्या अपॉइंटमेंटमध्ये याला मदत करणे. कोणाला? जनरल असेंब्लीला. याला मदत करणे हे एक महत्त्वाचा रोल किंवा फंक्शन कशाचा आहे? सिक्युरिटी काउन्सिलचा आहे. ओके. त्यानंतर पुढे काय आहे, सजेशन्स आर बीइंग मेड टू रिफॉर्म द सिक्युरिटी काउन्सिल अँड मेक इट मोर डेमोक्रॅटिक